नमस्कार. आपला दिनक्रम आणि आनंद याचा आपापसात काही संबंध आहे का? तर निश्चित संबंध आहे आणि खूप जवळचा संबंध आहे. असं बघायला मिळतं की ज्यांचा दिनक्रम चांगला आहे ते लोक सहसा आनंदी असतात. मग अशा आनंदी लोक करतात काय नक्की? तर सर्वप्रथम पहाटे ते लवकर उठतात. साधारण 4 ते 6च्या दरम्यान उठावं असं आपल्याकडे सांगितलं गेलं आहे. याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो. हा सत्वगुण प्रधान असा काळ असतो आणि या काळामध्ये ध्यानधारणा, परमेश्वराशी अनुसंधान हे खूप चांगलं होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठावं, थोडंसं फ्रेश झाल्यानंतर ध्यानधारणा किंवा जप किंवा पूजापाठ जे काय आपल्या आवडीनुसार पद्धतीनुसार जरूर करावं. हलकासा व्यायाम करावा. या काळात सकाळच्या काळात कुठल्याही उगीचच कोणाशी बोलणं किंवा ईमेल चेक करणं, व्हॉट्सअप चेक करणं हे करू नये. तर आपण स्वतःबरोबरच राहावं आणि परमेश्वराशी अनुसंधान साधायचा प्रयत्न करावा. सकाळी हा थोडासा आपला वेळ झाला की त्यानंतर हलकासा व्यायाम करायला हरकत नाही. थोडं चालणं असेल किंवा हलकासा व्यायाम असेल तो करावा. ब्रेकफास्ट ज्याला आपण नाश्ता म्हणतो तो हलकासा घ्यावा आणि तो चौरस असावा, ज्याच्यामध्ये ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, कर्बोदकं, प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, वेगवेगळी जीवनसत्व, व्हिटॅमिन याचं कॉम्बिनेशन असावं. हा नाश्ता सात्विक असावा, तो तामसिक नसावा किंवा राजसिक नसावा. राजसिक म्हणजे खूप तिखट किंवा चमचमीत, तामसिक म्हणजे शिळा, खराब चव असलेला, आणि सात्विक म्हणजे याच्या अगदी उलटं, की जास्त तिखट नाही, जास्त खारट नाही, पण अतिशय सात्विक, प्रकृतीला चांगलं असा नाश्ता करावा. तो नाश्ता केल्यानंतर दिवसभराच्या कामाची यादी करावी की आज काय काय मला कामं करणं गरजेचं आहे, त्यातलं अत्यावश्यक कुठलं आहे, त्यातली साधारणतः मध्यम अत्यावश्यक कुठले आहेत आणि कुठली कामं आहेत अशी जी उद्यावर सुद्धा टाकता येण्यासारखी आहेत, अशी एक यादी करावी. ती केल्यानंतर आपण जे काही आपली कामाची वेळ असेल, 8:30 असेल, 9 असेल, कामाला सुरुवात करावी. काम करत असताना एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की सतत काम करू नये. एक साधारणतः 40 ते 45 मिनिटाचं अतिशय एकाग्रता असलेलं काम करावं. त्याच्यामध्ये जी महत्त्वाची कामं ती सकाळी जरूर करावीत, ज्याला एकाग्रता लागते. त्यावेळेला बाकी नोटिफिकेशन्स, बाकी डिस्टर्बन्स हे कमीत कमी ठेवावेत. साधारणतः एक 45 मिनिटानंतर एक 5 ते 10 मिनिटाचा थोडा ब्रेक घेणं अगदी आवश्यक आहे. कारण आपण ब्रेक न घेता जर सतत काम करत राहिलो तर आपले ताणतणाव वाढतात. त्यामुळे मध्ये ब्रेक घ्यावा. त्यावेळेस कुठलंही काम करू नये किंवा इतर काही तणाव येणाऱ्या गोष्टी करू नयेत, फोन करू नयेत कोणाला. शांतपणे बसावं आणि थोडंसं रिलॅक्स व्हावं. असे 45 मिनिटाचे साधारणतः एक 3-4 सेशन झाले की सकाळचा आपला अर्धा दिवस संपतो. दुपारचं जेवण ते सुद्धा फार एकदम जोरात घेऊ नये. हलकंसं सात्विक असं जेवण करावं. गोड खाणं शक्यतो टाळावं, कारण त्यानंतर झोप येते कामाचा दिवस असेल तर. दुपारी ती दुपारी कामं आपल्याला कुठली करायची आहेत, तर जी कामं रुटीन असतात, ज्याला फार काही कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, अशी कामं शक्यतो दुपारी करावीत. किती तास काम करावं, तर साधारणतः 8 ते 10च्या वर आपण काम करू नये. पण मग बरेच जण म्हणतात की मग पैसा कसा मिळवायचा, तर 8 ते 10 तास काम करावं. त्यानंतर जो काय पैसा मिळेल त्यात समाधानी राहावं. कारण त्याच्यापेक्षा जास्ती काम केलं तर एकतर आपल्याला उत्पादकता, आपली जे म्हणतो प्रोडक्टिव्हिटी, ती काही तेवढी चांगली राहत नाही आणि मनाची शांतीसुद्धा बरीचशी डिस्टर्ब होती. आपलं काम संपलं तर काम संपल्यानंतर एक साधारण स्वतःशी रिव्ह्यू घ्यावा की आज आपण काय ठरवलं होतं, त्यातलं काय झालं, काय बाकी आहे, उद्या काय चांगलं करता येण्यासारखं आहे, असं करून काम संपवावं. एकदा कामाचं हे तास संपले की त्यानंतर घरी किंवा इतर गोष्टींमध्ये ते कामाचे विचार आणू नयेत. उगीचच व्हॉट्सअप, ईमेलवरती कनेक्टेड राहू नये. थोडंसं डिस्कनेक्ट होण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आणि असं बघायला मिळतं की जे लोक डिस्कनेक्ट करू शकतात ते नंतर खूप प्रोडक्टिव्ह पण राहतात.
संध्याकाळी लोकांमध्ये मिसळणं, एकमेकाला भेटणं, काही मनोरंजक कार्यक्रम असेल तर बघणं ते करावं. संध्याकाळी प्रार्थना म्हणावी, परमेश्वराची आभार मानावेत की आजचा दिवस चांगला गेला. रात्री शक्यतो 7-8च्या आत आपण जेवण करून घ्यावं. जेवण हलकं असावं आणि जेवणानंतर साधारणतः 2 ते 3 तास झोपू नये, कारण नाहीतर मग अन्नपचन होत नाही. छोटी शतपावली करावी जेवण झाल्यावर आणि साधारणतः जास्तीत जास्त अगदी 9:30-10पर्यंत आपण झोपू अशी व्यवस्था करणं आवश्यक आहे. दिवसभरातले कामाचे जे तास आहेत ते कसे वाटावेत तर साधारणतः आपल्याला 24 तास मिळतात, त्यातले 8 तास झोपेत जातात, 10 तास आपले कामामध्ये जातात. मग आता आपल्या धर्मामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 गोष्टी सांगितल्यात. त्यामध्ये कामामध्ये आपले 8 ते 10 तास गेले. उरलेला वेळ जो आहे तो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ज्याला म्हणतो आपण, त्यातल्या अर्थामध्ये आपले 8 ते 10 तास गेले. मग धर्म, काम आणि मोक्ष यासाठी थोडा वेळ 1-1 तास 2-2 तास काढावेत आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत, म्हणजे आपलं जीवन हे अतिशय बॅलन्स असं राहू शकतं. रात्री झोपताना शक्यतो काही मन डिस्टर्ब करेल अशा गोष्टी बघू नयेत. रात्री शक्य झाल्यास मनातल्या मनात जप करत झोपावं, चांगले विचार घेऊन झोपावं. आपल्या संपूर्ण दिवसाचा आढावा घ्यावा की आज काय चांगलं झालं, काय चुकीचं झालं, उद्या मी याच्यापेक्षा अजून चांगलं काय करू शकतो, अशा प्रकारचा आढावा घ्यावा. उद्याच्या कामांची शक्य असेल तर यादी करावी की उद्या मला काय काय करायचं आहे. आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती, चिंता घेऊन झोपू नये. आज मी काम केलं आहे, उद्याचा दिवस सुरू झाल्यानंतर परत मी कामाला लागेन, त्यावेळेस हे जे काही सगळे इतर विषय आहेत ते मी नक्कीच छानपणे हँडल करेन, असा विचार करून रात्री झोप घ्यावी. झोपेचं ठिकाण असं असावं की जिथे आवाज नाही आहे, जास्ती मोठा प्रकाश नाही आहे, अशा ठिकाणी झोप निश्चित चांगली लागते. जी आपली खोली आहे त्याचं तापमानसुद्धा फार कमी नाही, फार जास्ती नाही, अशा प्रकारचं असावं. अशा प्रकारची सुंदर झोप आपल्याला जर लागली तर ती कमी झोपसुद्धा पुरती आणि पहाटे आपोआप आपल्याला लवकर जाग यायला लागते. दिनक्रमामध्ये असे आपण छोटे छोटे बदल जेव्हा करायला लागतो, हे एक दिवसात होत नाहीत, हळूहळू करत करावे लागतात. दिनक्रम परत घसरतो, कधीतरी परत त्याला ट्रॅकवर आणावा लागतो. पण असं प्रयत्न करत करत आपला बराचसा दिनक्रम जेव्हा चांगला व्हायला लागतो, याप्रमाणे व्हायला लागतो, त्यावेळेस आपल्याला बराच आनंद मिळायला लागतो. हे करत असताना हे खूप आवश्यक आहे की आपल्या जीवनामध्ये प्रयोजन काहीतरी पाहिजे, काहीतरी उद्देश पाहिजे आणि त्या प्रयोजनासाठीचं नियोजन पाहिजे, म्हणजे प्लॅनिंग पाहिजे. हे जर आपल्या जीवनामध्ये असेल आणि ते ध्येय आपल्या जीवनापेक्षाही काही मोठं असेल तर निश्चितपणे प्रत्येक दिवस हा आपल्याला अतिशय उत्साहात जातो, काहीतरी करावंसं वाटतं, अतिशय नियोजनबद्ध जातो आणि दुसऱ्या दिवसासाठी आपण अतिशय आनंदाने तयार होतो. तर आपला दिनक्रम कसा असावा याविषयी आपण काही थोडं चिंतन केलं. कदाचित यामध्ये अजूनही काही आपण व्हिडिओ करू. तर आत्ता इथेच थांबूयात. नमस्कार.